सर काय सांगा पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही दिवसांपूर्वी विषारी द्रावणामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांतर्गत सूचना देखील देण्यात आल्या होत्या की अंमली पदार्थ दाखवण्यात येईल. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही अंमली पदार्थांचा साठा सापडलेला आहे. एकूणच किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे आणि कशा प्रकारे कारवाई करण्यात? माननीय पोलीस आयुक्त श्री चौबे सर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे आमची टीम डिटेक्शन टीम अंमली पदार्थ काही आपल्या भागात येतात का याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना आमच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अफू दोडाचुरा जो अफूचे बोंड आहेत राजस्थानमधून ब्यावर जिल्ह्यातून ते पुण्यात येणार आहेत विक्रीसाठी. त्या दृष्टीने आम्ही ट्रॅप लावून थांबलो असताना आम्हाला मान परिसरामध्ये ते पूर्ण त्यांनी आणलेले 10 किलो अफूचे बोंड आम्हाला विक्रीकरता आणलेले मिळालेत. आरोपीही मिळाला आहे. आरोपीकडे साधारणतः आमच्याकडे 10 किलो 300 ग्राम अफूचे बोंड जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचं मार्केट व्हॅल्यू साधारण ते 10 ते 15,000 रुपये किलोने ते विक्री केले जातात. त्यातली फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक याच्यावर आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत आणि इतर आरोपी पण आम्ही याच्यामध्ये अरेस्ट केलेत आहोत. हा अफूची बोंड त्यांनी कुठून आणली होती आणि याचा कशासाठी वापर करण्यात आला? हे अफूचे बोंड राजस्थान ब्यावर जिल्ह्यातून इथं आली होती आणि हे याचं पावडर करून सिगारेटमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये टाकून त्याची नशा करण्यासाठी वापर केला जातो. साधारण किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे? साधारणतः 1,50,000 रुपये 1.5 लाखाचा हा मुद्देमाल आहे.